विश्वास कुणावर ठेवावा असा प्रश्न पडावा अशी ही बातमी नात्यांच्या पावित्र्याला काळीमा फासणारी। पुण्यात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा वडील, सख्खा बाहू, आजोबा आणि मामानं 5 वर्ष लैंगिक अत्याचार करून छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शाळेत मुलांना गुड टच बॅड टचची माहिती देणाऱ्या शिक्षिकेकडे मुलीनं व्यथा उघड केली आणि अत्याचाराला वाचा फुटली। कुठल्याही मुलीला सर्वाधिक सुरक्षित वाटणारं ठिकाण हे तिचं घर असतं, पण हेच घर एका 11 वर्षीय चिमुकलीसाठी नरक बनलं। घरातलीच माणसं तिच्यासाठी सैतान बनली। तिच्या इवल्याशा शरीराचे लचके तोडू लागली। त्यात होता जन्मदाता बाप, रक्षण करण्याची जबाबदारी असणारा भाऊ, आजोबा आणि मामाही। पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अतिशय धक्कादायक, संतापजनक प्रकार समोर आलाय। शाळेत गुड टच बॅड टच काय असतं याचं काउन्सिलिंग सुरू असताना या चिमुकलीनं तिची व्यथा शिक्षिकेला सांगितली आणि महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या घटनेला वाचा फुटली। शाळेमध्ये गुड टच बॅड टच, असुरक्षित स्पर्श सुरक्षित स्पर्श या संदर्भातलं एक सेशन तिथल्या टीचर्सनी घेतलं आणि त्याच्यानंतर त्या शाळेतल्या काउन्सिलरकडे मुलगी तिला जो काही बॅड टच झाला हे सांगायला आली आणि मग त्याच्यातनं हे सगळे उलगडे होत गेले। यातली दुर्दैवी बाब म्हणजे ही मुलगी 6 वर्षांची असल्यापासून तिच्या वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। हा सगळा घृणास्पद प्रकार ऐकून पोलीसही हादरून गेले। ती आईवडिलांसोबत असताना वडिलांकडनं तिच्यावर 376चा प्रकार झालेला आहे आणि तिचा भाऊ आहे 14 वर्षाचा, त्यानेही तिच्याबरोबर हा प्रकार केलेला आहे। आणि शाळेमध्ये जो गुड टच बॅड टचचं सेशन होतं, या सेशनमध्ये तिने हा प्रकार आपल्यासोबत घडल्याचं रिव्हील केलेलं आहे। रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारे हे सैतान तिच्या शरीराचे लचके तोडत होते। अशा वेळी दाद मागायची कुणाकडे हा तिच्या पुढे प्रश्न होता, पण लैंगिक शिक्षणाच्या धड्यांनी तिच्यावरच्या अत्याचाराला वाचा फुटली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।